माझे मित्र, आदरणीय सन्माननीय गोड गळ्याचे शाहीर, लांजा तालुक्याची शान, संबंध कोकणची शान, सन्मान्य शाहीर देवेंद्रजी श्रीमंत बुवा, शाहिराने विनंती करतो की आपण आपलं प्रमाणपत्र आणि आपल्या प्रश्नाचे उत्तर त्या ठिकाणी घेऊन यायचे. माझे लेखी विषय या ठिकाणी आपण घेऊन जायचा आणि म्हणून मित्रांनो, या ठिकाणी आज कार्यक्रमाला सुरुवात करत असताना आपण सर्वांनी तो प्रसंग जाणलेला आहे. माझे आजोबा
कालच त्यांचं दुःख निधन झालं, आज सकाळी त्यांचा अंत्यविधी झाला. परंतु आज त्या गोष्टी सर्व बाजूला ठेवून एक कलाकार म्हणून जो हा चव्हाण परिवार आहे, हा चव्हाण परिवार मी वेगळा नसून वेगळा कोण नसून हा माझाच परिवार आहे, माझं स्वतःचं हक्काचं माहेर घर आहे असं मी समजतो. तीन मला लावलाची महागुणाबाई गोड रामसंगी पाकून बनहल्या गावाई गाड. तीन मला लावलाची महागुणाबाई गोड रामसंगी पाकून बनहल्या गावाई गाड. लखाबाई माऊली वेळोवेळी धावली, हो ती लखाबाई माऊली वेळोवेळी धावली, जशी त्या वासराची हो जशी त्या वासराची मी अन माझी लखाबाई मी अन माझी लखाबाई. आणि म्हणून हे रसिक राजा ही विनवणी हा पामर तुझ्या चंद्राबाई ठेवतोय, म्हणायचं आहे काय लक्ष असावं. तुझी मला रसिका ही लागते आवड, अरे जाऊ कसा मी तुझ्या नजरेच्या याड. तुझी मला रसिका ही लागते आवड, जाऊ कसा मी तुझ्या नजरेच्या याड. तूच माझी माऊली आणि दिली तूच सावली, हे रसिका तूच माझी माऊली दिली तूच सावली, जणू त्या दुधावरची साल. तूच माझी बापराणी माझी तूच माझी बापराणी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुजन प्रतिपादक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड हिंदुस्थानचा राजदैवत राजश्री छत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा करून राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंना मानाचा मुद्रा करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव
महाकाया सूर्य को समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वसाधिके शरण्यत्र्यम्बके गौरी नारायणे नमोस्तुते। आणि म्हणून मित्रांनो आज स्वामिनी भवानी अग आज तुझ्या मिरणात आलो नाम तुझे घेता ओठी आई अग आज मी धन्य हे कर्माचे सोडून आई अग कर्माचे सोडून आई आज मी तुला शरणालो तुझ्या भजनात माते अग हा भक्त तुझा मी रंगून गे आणि म्हणून बघा स्तवन अशा भाऊंच्या नावाचे ठेवतोय म्हणायचं अग कुलस्वामिनी भवानी मी आलो तुझ्यासाठी कुलस्वामिनी भवानी मी आलो तुझ्यासाठी मग वंदन माझे याई अग हे वंदन माझे तुला कोटी कोटी वंदन माझे तुला कोटी कोटी भवानी मी आलो तुझ्यासाठी स्वामिनी भवानी मी आलो तुझ्यासाठी वंदन माझे तुला कोटी वंदन माझे तुला कोटी वंदन माझे तुला कोटी वंदन माझे तुला कोटी कुलस्वामिनी भवानी मी आलो तुझ्यासाठी कुलस्वामिनी भवानी मी आलो तुझ्यासाठी वंदन माझे तुला कोटी कोटी वंदन माझे तुला कोटी कोटी वंदन माझे तुला कोटी कोटी वंदन माझे तुला कोटी कोटी
महिषासुराची तुमरली झाली. आज 9 रुपयानं 9 दिवसाचा जागर चालू आहे मित्रांनो. 9 रुपयानं 9 दिवसानं तिने अनेक अशा रूपामध्ये आपला अवतार धारण करून दैत्यांचा नाश केला. महिषासुर मर्दिनी झाली. महिषासुरासारख्या बलाढ्य अशा राक्षस योनीचा तिने नाश केला. याही माझी भावाने म्हणून म्हणायचं दुर्गा अंबे तू महाकाली महिषासुराची तू मर्दिनी झाली. महिषासुराची दुष्ट दुर्जना विनेरला तूच तारी भक्ताजना. गणपती शिवाया तुझ्या भेटीगाठी. गणपती शिवाया तुझ्या भेटीगाठी. वंदन माझे तुला कोटी कोटी. 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 सेवा तुझी मी करण्यास आलो. हे तुझे दर्शन मी आनंदित झालो. तुझे दर्शन आनंदित झालो. तुझे दर्शन आनंदित झालो. रूप पाहू दे गुण गाऊ दे. तुझे रूप पाहू दे गुण गाऊ दे. राहो सदा आई नाम तुझे ओटी. राहो सदैव नाम तुझे ओटी. वंदन माझे तुला कोटी कोटी. 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 स्वामिनी भवानी याद तुझ्यासाठी. स्वामिनी भवानी याद तुझ्यासाठी. वंदन माझे तुला कोटी कोटी. वंदन माझे तुला कोटी कोटी. वंदन माझे तुला कोटी कोटी. वंदन माझे तुला या सृष्टीच्या साऱ्या गणराया. अरे बघ गणा गणा. अरे तनात आहे तुझ्या मनात आहे. मग तुझेच मंगल रूप गणराया. या माझ्या बसलेल्या साऱ्या भक्त जणा. आणि म्हणून बघा मित्रांनो आज तारीख आहे 17 या रणा. त्या पार्वतीच्या नंदना. आळवू या रणा पार्वतीच्या नंदना. नवरात्रीच्या या सणा. आज सभा रंगना. नाचत यावे श्रीगणा. अहो आज सभा रंगना. नाचत यावे श्रीगणा.
सदयाले श्री गणनाथ सभा गणनाथ सदयाले श्री
खरा चोरी करताना त्या मला बघा कान्हा कसा होता, नटखट होता, राधेपेक्षा 14 वर्षाला लहान होता, तरी पण आपल्या स्वतःच्या नवऱ्यापेक्षा अनयापेक्षा तिला जीव लावला होता कान्हाला. आणि म्हणून आज अजरामर प्रेम ठरलं राधेचं आणि तिच्या कान्हाचं, बरोबर ना. मग कान्हा कसा होता, घड्याळ होता, घोडकार होता, घोड्या करायचा, सगळ्या सवंगडी पेंड्या गोत्या लंगड्या बोबड्या जे कोण होता त्यांना घ्यायचा, राधेच्या घरात शिरायचा, चोरी करायचा. जर ह्या गवणी मथुरेच्या बाजारात गेल्या असत्या वाटेत यायचा आडवा, कुठंतरी याला धरायचा, यांची माठ फोडायचा. मग एक दिवशी राधेने पण ठरवलं चला काय होईल तो जाय, पण आज ह्याचा गेमच करायचा. याला सांगून समजून काय पटत. राधा जेव्हा जेव्हा ह्याच्या घरी यशोदेबाईला सांगायला गेल्या, यशोदेबाई बघ एवढा तुझा पोर अलर्ट झालाय की आम्हाला बाजारला जाताना पण छेडतो, आमची माठ फोडतो, आमच्या घरात येतो, शिंक्यावर चढतो आणि सगळ्या मालाची नासाडी करून टाकतो. पण यशोदे माझ्याचा लाडका होता, ती पण म्हणायची बाहेर पोर माझा एकटाच आहे, गुढी आहे, जरा घ्या सांभाळून. राधे पण म्हणतात जाऊ दे, आई बोलते ना सांभाळून घेऊ. पण कानाच्या घोड्या काय थांबत. मग राधेने काय ठरवलं ते माझ्या गबळीतून ऐका. ही इज माय फ्रेंड जिनम. आता कान लावा इकडं, म्हणायचं आहे काय म्हणून. वा बसू नका तिकडं, कान लावा चांगल्या बोले म्हणून विषय का. अहो नंदाचा पोर लय हराम खोर, बघा गोकुळच्या दह्या दुधाचा चोर. अहो हा गिरीधारी आम्ही जाता बाजारी, हा गिरीधारी आम्ही जाता बाजारी, आम्हाला नेहमीच अडवायचा. काना काय करायचा, कुठेतरी आड वाटत बसायचा, खोपच्यात वाड्यात नाही, वाड्यात नाही, वाड्यात आताचा खणावट आहे. पण काना काय करायचा, कुठेतरी आड वाटेला बसायचं, गवळीची खेळ ठेवत की आता गवळी त्या वाटेने येतात मथुरेच्या बाजारात चालल्या. मग काना काय करायचा, अहो हा गिरीधारी आम्ही जाता बाजारी, आम्हाला नेहमीच अडवायचा. राधेने त्या दिवशी निश्चय पक्का केला होता, आज काय होईल तो जाय, ह्याचा गेमच करून टाकू. मग आता काय म्हणते ऐका पोरी ना, आज काना आपल्याला जर वाटेवरती अडवायला तर आपण करायचं काय करायचं ते ऐका. अगं हा गिरीधारी जाता बाजारी, आम्हाला नेहमीच अडवायचा. राधा म्हणते तिच्या मैत्रिणीला, तिच्या गवळीला, आग यांचा इतिहास पोरीनो घडवायचा. आज काय होईल तो होईल, मी आहे पुढं. आग यांचा इतिहास पोरीनो घडवायचा. अग याला धरून वाढवायचा. याचा इतिहास पोरीनो काय होईल तो जाय, घाबरायचा नाही. हा करू करू काय करेल, याचा इतिहास पोरीनो घडवायचा. पण याला धरून आता आपल्याकडे रेड बैल आहे ना, तो वेगळा प्रकार आहे. पडवायचा म्हणजे मारायचा कानाला, त्याला अदर घडवायची म्हणजे हा काय प्रकार आपल्या वाटेत जायचा. जिनांबवा एवढाच तुम्हाला इंजेक्शन, साधा सोपा सरळ. आता तो कुठे टोचून घ्यायचा तो तुमचा, तुम्ही ठरवा. मगर म्हणताय आनंदाचा पोल हा गिरधारी जाता बाजारी, हा गिरधारी जाता बाजारी, नेहमीच अडवायचा. हे मुलीनो आज काय होत काय, पण याला आता घडवायची म्हणून म्हणताय. याचा इतिहास पोरीनो घडवायचा, याचा इतिहास पोरीनो घडवायचा. पण याला घडवून घडवायचा, याचा इतिहास पोरीनो घडवायचा, याला घडवून घडवायचा, याचा इतिहास पोरीनो घडवायचा, याला घडवून घडवायचा, याचा इतिहास पोरीनो घडवायचा, याला
तुझं मिसायचं पाहिजे तेवढंच खायचं नको हुशारी लावू कानात राहायचं येतीस थंडा देईल धपाटा येतीस थंडा देऊन धपाटा याला चांगला शिराडवायचा याचा गीत कसं पोरीनो घडवायचा याचा गीत कसं पोरीनो घडवायचा वाढवायचा याचा गीत कसं पोरीनो घडवायचा याला घालून वाढवायचा तो आज तरी येऊन जरा सांगा वा बुवा तुमचा विषय असा असा इथं इथं चुकतोय माता नक्की मी चुकतोय का तुम्ही चुकतो आपण नंतर भावकीचं मीटिंग घ्या आपण पहिल्या सोमवारची नंतर बघू तर माझा विषय बुवा जो दिलेला आहे आशा करतो की कुठेतरी माझ्या विषयाला आज हात घालाल बुवा आणि म्हणून पुढचा विषय गातोय म्हणायचा आहे काय लक्ष असावं
जादू या शक्ती तुऱ्याच्या सामन्यात चिमण गोवा तुम्ही घालू नका हो गोड. आदी मायेचा आणि शिवाचा इथं जमलाय मेळ. तुमचा शिवश्रेष्ठ करण्याची आज तुमच्याकडे आहे चांगलीच वेळ. नाही तर ही आदी माया आज तुमचा करून जाईल चांगलाच खेळ. आता मोहनचं नाव काय? मोहनचं नाव आहे शाहीर देवेंद्र भानू चिमण. विषय कसा आला बघा. अहो त्या आदिमायेचा सवाल छोटा देण्या उत्तर गुरुला भेटा. आदिमायेचा सवाल छोटा देण्या उत्तर गुरुला भेटा. अरे शिव करून दाखव मोठा ओ जीवन. शिव करून दाखव मोठा नाहीतर कधी न चमन गोटा. आता भुवनचा अंग वाई जीवन विरुद्धार्थी शब्द लागतो त्याला चमन आणि भुवन लय भारी करतात नमन. म्हणून म्हणतात शिव करून दाखव मोठा नाहीतर कधी न चमन गोटा. आज या समाजाचा साक्षीदार विषयाचं उत्तर जर तुमच्याकडे असेल निश्चित द्या. या माझ्या आज चव्हाण परिवाराच्या समवेत जर माझ्या विषयाला हात घातलात तर निश्चित गोवा तुमचा सत्कार या ठिकाणी आज करेन. पण मगाशी म्हटल्याप्रमाणे विषयात म्हटलंय तुमचा चमन गोटा करीन. तुमचं नाव आहे जीवन. करायला लावू नका चमन गोवा. म्हणून म्हणतात आदी मायेचा सवाल छोटा उत्तर गुरुला भेटा. मायेचा सवाल छोटा देण्या उत्तर गुरुला भेटा. शिव करून दाखव मोठा. शिव करून दाखव मोठा नाहीतर कधी न चमन गोटा. शिव करून दाखव मोठा नाहीतर कधी न चमन पुढचा विषय या ठिकाणी एका बोकड्यामध्ये एका अंतरामध्ये ठेवतोय. विषय असा आहे एकच शेवटचा आणि वारी संपवतोय. म्हणून म्हणायचं बघा राजकारण तर सर्वच करतात बरोबर आहे ना. राजकारण सर्वच करतात पण त्या राजकारणाच्या पलीकडे आपण समाजकार्य किती करतोय त्याला मित्रांनो महत्वाचं योगदान आहे. कारण जो समाजामध्ये ज्याचं योगदान आहे
ज्याला समाजामध्ये ज्याला दान करण्याची सवय झालेली आहे त्याला पुण्य निश्चित कुठेतरी उभं राहतं. आणि असंच एक व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय आमचे जगवंत दादा चव्हाण साहेबांवरती एक गाणं या ठिकाणी लिहिलेलं आहे. एका मुकड्यामध्ये एका अंकामध्ये हा विषय ठेवतोय आणि माझी बारी या ठिकाणी संपवतोय. म्हणून म्हणायचं मोठ्या मनाचे ते दिलदार, मोठ्या मनाचे ते दिलदार, कार्य आहे त्यांचे दमदार. मोठ्या मनाचे ते दिलदार, कार्य आहे त्यांचे दमदार. आम्हा देती आधार असा माणूस साधा आमचे जयवंत दादा. आहे माणूस साधा आमचे जयवंत दादा.
आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी जी काही मीडिया व्यक्ती सेवा झाली असेल एक तुमचं देखील समजून ही सेवा बदलत घ्यायला आशा बाळगतो. ज्या पद्धतीनं मला माझ्या पहिल्या फेरीसाठी मुलाचा सहकारी शांततेचा आश्रय दिला त्याच पद्धतीने शाहीराने देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी मुलाचा सहकारी शांततेचा आश्रय दिला अशा आशा बाळगतो. शाहीराने देखील त्यांच्या प्रथम फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो. आणि बुवा आज तुमची खरी ताकद कोणाला लावली लागणार आहे खेड नगरीमध्ये. तुम्ही नामवंत शाहीर आहात, तुमचा आदरच करतोय आणि म्हणून बुवा तुम्हाला तुमच्या परीनं जेवढा कार्यक्रम खदलवून फुलवून करता येईल बुवा तेव्हा तुम्ही निश्चित काय या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या ठिकाणी प्रथम फेरीची रजा घेतो. धन्यवाद.